नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। एसएससी एमटीएस हवालदार भरती 2024 तर्फा 8326 जागांसाठी एसएससी एमटीएस हवालदारची भरती चालू आहे। तर जास्त चान्सेस आहे या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे, कारण की मी या ठिकाणी असं का सांगत आहे, कारण की या भरतीमध्ये पासिंग खूप कमी ठेवण्यात आले आहे। जे ओपन कॅटेगरी आहे, ओपन कॅटेगरीसाठी 30% पासिंग, ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 25% पासिंग, एससी एसटी कॅटेगरीसाठी पासिंग जे आहे 20% ठेवण्यात आले आहे पहिल्या पेपरमध्ये। ठीक आहे, तर 10वी पासवर तुम्हाला एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात आणि पहिल्या पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही या भरतीमध्ये, तर पहिला पेपर कोणी या ठिकाणी पास होऊ शकते। ठीक आहे, तर जास्त चान्सेस आहे एसएससी एमटीएस हवालदार या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। पहिली गोष्ट, पहिल्या पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्याचबरोबर पेपरमध्ये पासिंग सुद्धा खूप कमी ठेवण्यात आले, तर दुसऱ्या पेपरवरच तुमचे या ठिकाणी मेन कॉम्पिटिशन असणार आहे। ठीक आहे, तर पहा, महाराष्ट्रातील खूप कमी मुली इकडे फॉर्म भरते विद्यार्थी मित्रांनो, आणि यामध्ये उंचीची काही अट नाही आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट असते की उंची अशी कोणती भरती निघाली की ज्या भरतीमध्ये उंची वगैरे लागणार नाही। तर या भरतीमध्ये उंची नाही लागत। जे एमटीएसचा पद आहे विद्यार्थी मित्रांनो, एमटीएस पदामध्ये उंची लागत नाही, मुलींना आणि मुलांना सुद्धा उंची लागत नाही। बाकी जे हवालदारचं पद आहे, तर हवालदार पदामध्ये उंची लागते, छाती लागते आणि रनिंग सुद्धा आहे। बाकी एमटीएस पदामध्ये रनिंग वगैरे काही नाही आहे। त्याचबरोबर या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आणि एसएससी एमटीएस हवालदार या भरतीचे जे फॉर्म आहे हे जे आहे 27 जून 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे। तर चांगले विद्यार्थी मित्रांनो, हे 8326 जागांसाठी भरती निघालेली आहे। तर या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय आहे, म्हणजे सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, कायच्यावर या ठिकाणी मेन तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, एसएससी एमटीएस आणि हवालदार या दोन्ही पदासाठी शिक्षण 10वी पास लागते आणि दोन्ही पदासाठी परीक्षा जी आहे विद्यार्थी मित्रांनो 2 परीक्षा आहे। ठीक आहे, पहिली परीक्षा आणि दुसरी परीक्षा। त्याचबरोबर पहा, एमटीएस हवालदार या भरतीमध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आला 18 ते 27 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। एससी एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 5 वर्षे सूट आहे, ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 3 वर्षाची सूट आहे। तर पहा, या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 27 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात, एससी एसटी कॅटेगरीचे 18 ते 32 पर्यंत, ओबीसी कॅटेगरी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकतात। आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी फी जी आहे यामध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे। तर आतापासून तयारीमध्ये लागा, कारण की फॉर्म भरणे चालू आहे एसएससी एमटीएस हवालदार या भरतीचे। आणि तुमची जी लेखी परीक्षा आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान या ठिकाणी लेखी परीक्षा होऊ शकते। तर आतापासून अभ्यासाला तुम्ही या ठिकाणी तयारीमध्ये लागून जा। ठीक आहे, आणि या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला यामध्ये 18,000 ते 56,000 या ठिकाणी पगार भेटणार आहे एमटीएस हवालदारमध्ये, जो की सर्वात बेस्ट। आणि वर्दी सुद्धा यामध्ये खाकी वर्दी सुद्धा तुम्हाला भेटणार आहे। आणि सिलेक्शन जर तुमचं झालं एसएससी एमटीएस हवालदारमध्ये तर महाराष्ट्रामध्ये नागपूरच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जॉब भेटू शकते। त्याचबरोबर जे मुंबई या मुंबईच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जॉब भेटू शकते, पुणेच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जॉब भेटू शकते। तर ह्या 3 शहरामध्ये तुम्हाला या ठिकाणी जॉब भेटू शकते जर तुमचं सिलेक्शन झालं तर एसएससी एमटीएस हवालदार या भरतीमध्ये। ठीक आहे, तर या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीसाठी दोन्ही जे पद आहे एमटीएस आणि हवालदार, तर 2 परीक्षा यामध्ये सेक्शन 1 सेक्शन 2। तर सेक्शन 1ची जी परीक्षा आहे एकदम इझी आहे। तर परीक्षेमध्ये सेक्शन 1 जे होणार आहे तर एमटीएससाठी होणार आहे आणि हवालदारसाठी सुद्धा होणार आहे। हे पहिली परीक्षा। परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत तर बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि एका प्रश्नाला 3 गुण असणार आहे, नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि 45 मिनिटाचा टायमिंग तुम्हाला पहिल्या पेपरसाठी या ठिकाणी भेटणार आहे। ठीक आहे, आणि पहिल्या पेपरमध्ये जे नेगेटिव्ह मार्किंग नाही तुम्हाला तुक्के वगैरे मारायचे आहे। तर पहिला पेपर कोणी पास होते। ठीक आहे, पहिला पेपर म्हणजे असाच आहे, यामध्ये कोणी पास होते, कारण की पासिंग सुद्धा खूप कमी ठेवण्यात आली आहे। तुम्ही जर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे असाल तर ओपन कॅटेगरीसाठी 30% पासिंग ठेवण्यात आले, म्हणजे 40 पैकी जर तुम्हाला 40 प्रश्नापैकी जर तुमचे 12 प्रश्न जरी बरोबर आले तुक्के वगैरे मारून तरी सुद्धा तुम्ही ते पेपर जे क्वालिफाय असणार आहे, पास होणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरीचे असाल आणि या ठिकाणचे पासिंग आहे
हे 25% आहे. 40 पैकी 10 प्रश्न जर तुमचे बरोबर असले तर तुम्ही ते नेचर टेस्ट या ठिकाणी पास होणार आहे. त्याचबरोबर म्हणजे पहिला पेपर तुम्ही पास होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही SC ST कॅटेगरीचे असाल आणि 40% जर या ठिकाणी 40 पैकी जर तुमचे या ठिकाणी 20% पासिंग आहे SC ST कॅटेगरीसाठी, तर 8 प्रश्न जरी तुमचे बरोबर आले 40 पैकी तर तुम्ही जे पहिला पेपर पास असणार आहे. ठीक आहे, तर खूप कमी या ठिकाणी पासिंग ठेवण्यात आले आहे. जे ओपन कॅटेगरी आहे 12 प्रश्न बरोबर आले पाहिजे 40 पैकी. OBC कॅटेगरीसाठी EWS कॅटेगरीसाठी या ठिकाणी 10 प्रश्न बरोबर आले पाहिजे आणि SC ST कॅटेगरीसाठी 8 प्रश्न बरोबर या ठिकाणी आले पाहिजे. तर पहिला पेपर कोणी पास होणार आहे, तर मेन यामध्ये जे कॉम्पिटिशन आहे SSC MTS हवालदार भरतीमध्ये तर ते आहे दुसऱ्या पेपरमध्ये. तर दुसरा पेपर जे आहे थोडा अवघड आहे, कारण की दुसऱ्या परीक्षेमध्ये तर हे दोनही पेपर जे MTS मध्ये होणार आहे आणि हवालदारमध्ये सुद्धा होणार आहे. कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट असते की तर हवालदारमध्ये 2 परीक्षा असणार आहे का, MTS मध्ये 2 परीक्षा असणार आहे काय, तर दोन्हीसाठी 2 परीक्षा आहे. ठीक आहे, तर दुसरा जो तुमचा पेपर असणार आहे तर दुसऱ्या ज्या पेपरमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत दुसऱ्या पेपरमध्ये, तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे तर जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग आहे दुसऱ्या पेपरमध्ये आणि तुम्हाला 45 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. तर सर्वात मेन कॉम्पिटिशन आहे दुसऱ्या पेपरमध्येच असणार आहे. ठीक आहे, ज्या आपण विद्यार्थ्यांना दुसऱ्या पेपरमध्ये चांगले मार्क्स पडणार आहे तर त्याच मुलांचं SSC MTS हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. तर चांगली शाही ड्युटी आहे विद्यार्थी मित्रांनो. SSC MTS हवालदारचे आपल्या महाराष्ट्रामध्येच तुम्हाला जॉब भेटणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे. पगारसुद्धा चांगला भेटणार आहे आणि पेपरसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे. तर महाराष्ट्रातील खूप कमी मुलीकडे लक्ष देत नाही, लक्षात ठेवा. तर नक्कीच तुम्ही फॉर्म भरा, कारण की फीसुद्धा खूप कमी आहे SSC MTS हवालदार भरतीमध्ये. तर MTS साठी फक्त परीक्षा देणं आहे. परीक्षा जर तुम्ही पास झाले तर तुमचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल असे हे असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर जे हवालदारचं जे पद आहे तर हवालदार पदासाठी जे सिलेक्शन प्रोसेस आहे तर तुमचे 2 पेपर झाल्यानंतर तुमचं या ठिकाणी फिजिकल असणार आहे. तर फिजिकल यामध्ये किती आहे, तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते. महिला उमेदवार जर असाल तर महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 152 सेंटीमीटर लागते. छाती 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. ठीक आहे, त्याचबरोबर ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ST कॅटेगरीसाठी जे उंची लागते तर 152.5 सेंटीमीटर उंची लागते ST कॅटेगरीला. आणि महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर महिला उमेदवारांसाठी 149.5 सेंटीमीटर एवढी उंची लागते ST कॅटेगरीच्या. ठीक आहे, छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी. त्यानंतर तुमचं असणार आहे ग्राउंड. तर ग्राउंड किती आहे SSC हवालदारमध्ये, तर हवालदारमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो एकच इव्हेंट आहे. 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये आहे 1 किलोमीटर रनिंग. तर 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी MTS हवालदार या भरतीमध्ये. आणि तुम्हाला 1600 मीटर रनिंगसाठी 15 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे. तर तुम्हाला या ठिकाणी जॉगिंग करतच या ठिकाणी जायचं आहे. तर 15 मिनिटामध्ये आरामात तुम्ही या ठिकाणी मारू शकता. ठीक आहे, कारण की 15 मिनिटामध्ये कोणी या ठिकाणी 1600 मीटर मारू शकतं. ठीक आहे, पैदल जर गेले तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी कंप्लीट करू शकता. ठीक आहे, आणि महिला उमेदवारांसाठी 1 किलोमीटर रनिंग आहे आणि 1 किलोमीटर रनिंगसाठी 20 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे SSC MTS हवालदार भरतीची. तर पहिला पेपर कोणी या ठिकाणी पास होणार आहे, पण मेन कॉम्पिटिशन जे असणार आहे MTS हवालदारची हे दुसऱ्या पेपरमध्ये असणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला GK वर जास्त फोकस करायचा विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरवर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फोकस करायचा आहे. ठीक आहे, तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी SSC MTS हवालदार भरतीबद्दल मी तुम्हाला अपडेट देत राहणार आहे. तर आतापासून तयारी करा चांगली. SSC MTS हवालदारची ही भरती निघाली आहे. तर फॉर्म भरणे सुरूच आहे. 31 जुलै 2024 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात 10वी पासवर. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.